आणि मग उद्धव साहेबांनी विचार केला की परत एकदा एखाद्या प्रस्थापिताला देण्यापेक्षा सामान्य शिवसैनिकाला कधी न्याय मिळणार. आज ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ह्याच्यापेक्षा कुठली सुवर्ण संधी उपलब्ध होईल, आणि म्हणून त्यांनी तसा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. काल मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. लालबाग परळची जी सगळ्यात शिवसेनेचा गड ज्याला मानला जातो, तो लालबागचा आमचा गड. तिकडे सुद्धा आमचे नगरसेवक होते, ते आमच्या सोबत राहिलेले, आणि आमचे शाखा प्रमुख मागत होते तिकडे तिकीट. आणि शेवटची जी काही 1-2 तिकीटं जाहीर झाली त्यामध्ये उद्धव साहेबांनी शेवटी तो काल निर्णय घेतला आणि त्यांनी ठरवलं की ही जी काय आपण सीट जिंकत आलोय ही शिवसेनेच्या शाखेच्या मेहनतीवर जिंकत आलोय, आणि त्यामुळे शाखा प्रमुखाला न्याय म्हणजे शिवसेनेच्या शाखेला न्याय. आणि म्हणून त्यांनी शेवटी तो निकाल शाखा प्रमुखाच्या बाजूने दिला, आणि आज किरण तावडेंनी तिकडे अर्ज भरलेला आहे. मला वाटतं त्यामुळे अनेक वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे एकेका वॉर्डाकरता केवळ मुंबईत नाही, संपूर्ण महाराष्ट्रभरात अनेक लोक इच्छुक झालेत. त्यामध्ये दुसरं आपण ज्या काही बातम्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलं की सध्या सत्ताधारी पक्षांकडे एवढं फ्लडिंग झालेलं आहे, म्हणजे ऑलरेडी त्यांचे जिंकून आलेले, गेल्या वेळात जेव्हा या निवडणुका झाल्या तेव्हा बहुतांश महानगरपालिकांवर त्यावेळी सुद्धा भाजप जिंकलेली, त्यामुळे मेजॉरिटी नगरसेवक हे त्यांच्याकडे होते. नंतर आमच्या पक्षातनं अनेक लोक फुटून शिंदे गटात गेले, त्या दोघांची युती झाली. तेवढंच नाही तर काँग्रेसचे अनेक बडे नेते, राष्ट्रवादीचे अनेक बडे नेत्यांनी त्यांनी प्रवेश केला, त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक नगरसेवक हे आता भाजपमध्ये गेलेले आहेत. तेवढंच नसून जे 2 नंबरला उमेदवार होते त्यांना प्रॉमिसेस दिल्यात, त्यांना सुद्धा घेऊन टाकलं. म्हणजे जागा 100 आणि उमेदवार 500 ही भाजपने अशी परिस्थिती तयार केली, आणि जागा 100 असल्यामुळे त्यांना तिकीटं 100च द्यावी लागली. आणि म्हणून मग ते उरलेले 400 लोकांच्या तुम्ही प्रतिक्रिया कालपासून मीडियावर दाखवतायत. त्यामुळे ही जे काय आता चॉकलेट वाटलेली आहेत याची कुठे ना कुठे ढेकर आता भाजपला बघायला लागते, अशी परिस्थिती आहे.